तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एक्झाम वाला श्रेयसमध्ये. आणि आता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुश खबर आहे. उद्या तारीख दिनांक 8 मे 2026 रोजी 10वीचा निकाल जाहीर होण्याची 100% गॅरंटी आहे. आता मी एक 2-3 ठिकाणी वेबसाईटला चेक केलं आहे. तर आपण इथं पहिला द टाइम्स ऑफ इंडियामध्ये चेक करूया की महाराष्ट्र एसएससी क्लास 10th रिझल्ट 2026 रिलीजिंग टुमॉरो ॲट 1 PM. Check how to download mark sheet. So here are steps below. So तर आताच एक जस्ट बातमी पडली की 10वीचा रिझल्ट 8 मे रोजी डिक्लेअर करण्यात येणार आहे. तर इथे आपण बघू शकता की महाराष्ट्र एसएससी क्लास 10 रिझल्ट 2026, द महाराष्ट्र स्टेट बोर्ड of secondary and higher secondary education will declare the SSC class 10 result 2026 tomorrow. So May 8 at 1 PM. तर आता ही टाइम्स ऑफ इंडियाने न्यूज टाकलेली आहे. तर कन्फर्मेशनसाठी मी करिअर 360चे वेबसाईट पण चेक केली. तर इथं महाराष्ट्र 10th SSC मार्कशीट 2026 महा रिझल्ट .nic.in डाउनलोड क्लास 10 ही मार्कशीट हिअर. तर यांनी पण इथं आता मयंक मिश्रा तर आता जस्ट 7 मे 2026 7:30 वाजता यांनी एक न्यूज टाकलेली आहे की द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे released the Maharashtra SSC mark sheet 2026 in online and offline mode. So initially the board issues the Maharashtra board 10th mark sheet 2026 in provisional form. So student who appeared in Maharashtra board SSC exam can download their mark sheet 2026 online as well as the official website at Maha SSC board. They will need to enter the seat number and mother's first name to download the Maharashtra SSC 2026 मार्कशीट ऑनलाईन. तर त्यांनी डाउनलोड करण्यासाठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर आता आपण एक दुसरी पण वेबसाईट तपासून पाहूया. तर मी करिअर 360 ओपन केलं. तर आता द इंडियन एक्सप्रेस ह्या न्यूजचं बघूया. तर महाराष्ट्र एसएससी क्लास 10th रिझल्ट डेट टाइम एसएससी रिझल्ट टू बी आउट ऑन 8 मे. तर यांनी पण 8 मे तारीख दिलेली आहे की 1 वाजता रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. तर 100% उद्या 10वीचा 1 वाजता निकाल लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला मी काही शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तर त्यात तुम्ही जाऊन चेक करून तुमचा निकाल पाहू शकता. तर तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आणि तुम्हाला काही मार्क्स पडतील किंवा शंका असतील तर मला कमेंटमध्ये मेसेज करू शकता. तर थँक्यू.